आज आपण बनवतोय तुरीच्या दाण्यांची खस्ता कचोरी। यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा वाटी रवा व 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 1 चमचा जिरा, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा चवीपुरतं मीठ आणि तेलाचं मोहन घालून पिठाचं छान मिक्स करून घेतलं। पीठ चांगलं मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घेतला। गोळा चांगल्या प्रकारे मळून घेतला आणि त्याला असा आपटून आपटून छान तयार केला। त्यानंतर हा गोळा 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवला आणि यानंतर तुरीचे दाणे आपण असे मंद आचेवरती भाजून घेतले। त्यावरती हिरवी मिरची, लसूण, आलं घालून चांगले दाणे चटके येऊपर्यंत भाजून दिले। तोपर्यंत मसाला तयार करून घेतला। जिरी, बडीशोप आणि धने घालून आणि थोडंसं सुकलेला कढीपत्ता घालून जाडसर वाटण केलं। तोपर्यंत आपले दाणे छान भाजून तयार झाले। आता दाणे मी जे कांदा वाटायचं मशीन आहे त्यामध्ये जाडसर असे वाटून घेतले। गरम असतानाच यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं म्हणजे ते छान मिक्स होतं। आता माझं हे वाटणही वाटून झालं। आता मी याला फोडणी केली। थोडंसं हिंग आणि मसाला घालून चांगला परतून घेतला व त्यावरती हा दाण्याचा कूट घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं। आता यानंतर आपल्याला आपलं पीठही छान रेस्ट झालं होतं, त्याला परत एकदा चांगलं मळून घ्यायचं। व्यवस्थित मळल्यामुळं आपली कचोरी फाटत नाही किंवा तिला चिरट्या जात नाही। असं आपटून आपटून चांगलं पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचंय आणि त्याची अशी छान पुरीच्या आकाराची जाडसर अशी लाटी लाटून घ्यायची। त्यामध्ये सारण भरायचं आणि अशा पद्धतीने ती बंद करायची की सारण आपलं तळताना बाहेर येणार नाही। जसं आपण पुरणाचा उंडा बनवतो त्याप्रमाणे हाही आपल्याला सारण भरून उंडा बनवायचा आहे आणि हलक्या हाताने दोन्ही बाजूनी असा थापून घ्यायचा आहे आणि जाडसर आकाराची अशी कचोरी तयार करायची। खमंग, खुसखुशीत आणि अशी खस्ता कचोरी तयार होते आणि तीही मैद्याचा वापर न करता मंद आचेवरती ही कचोरी तळून घ्यायची। लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी कचोरी आपल्याला चांगली तळून घ्यायची। सोनेरी रंगावरती कचोरी आपली अशी तळून झाली की तिला काढून घ्यायचं। मस्त हिरवी मिरची किंवा दही किंवा तुमचं गोड चिंचेचे पाणी, शेव अशी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ती सर्व करून खाऊ शकता। कचोरीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा।